नमस्कार मंडळी, मी भाग्यदा. आज निघाले वाईला. वाईचा मेणवली घाट तर लोकप्रिय आहेच. कृष्णा नदीचे पात्र, तीरावर इतिहासकालीन मेणेश्वराचे सुंदर मंदिर, आसपास गर्द झाडी, अत्यंत शांत वातावरण. अशा या घाटाची भुरळ नाही पडली तर नवल. आज आपण पोर्तुगीजकालीन घंटा बघणार आहोत, जी पंचधातूने बनलेली आहे आणि तिचं वजन 650 किलो असून तिचा आवाज 2.5 किलोमीटर पर्यंत जातो. तर मंडळी, ही गोष्ट आहे पेशव्यांच्या काळातली. थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा हे देखील राऊंडसारखेच शूर होते. 12व्या वर्षीच अनेक विषयांचा दांडगा अभ्यास त्यांनी केला होता. त्यामुळेच शाहू महाराजांनी त्यांना पंडित ही उपमा दिली होती. त्यांनी वेगवेगळ्या मोहिमा फत्ते केल्या, त्यांची इतिहासामध्ये नोंद आहेच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या सिद्धी जोहरमुळे जंजिरा स्वराज्यात आणण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं, त्याला याच चिमाजी अप्पांनी ठार मारलं. पोर्तुगीजांच्या आक्रमणामुळे तब्बल 205 वर्षे कोकणामध्ये हिंदू जनतेवर अमानुष अत्याचार होत होते. धार्मिक बाटवाबाटवी, देवळांची नासधूस, हिंदूंवर जाचक अटी, धर्मांतरासाठी छळ, या सगळ्यातून हिंदूंची सुटका करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी चिमाजी अप्पांना 1736 मध्ये पश्चिम किनारपट्टीवर मोहीम राबवण्याचे आदेश दिले. वसईचा किल्ला जिंकणं आणि पोर्तुगीज राजवट नेस्तनाभूत करणं हे आव्हान होतं, पण हे स्वप्न चिमाजी अप्पांनी पूर्ण केलं. 19 वर्ष या किल्ल्याचा अभ्यास करून ते पूर्ण तयारीनिशी किल्ल्यावर चालून आले. पोर्तुगीज गव्हर्नरला त्यांनी दम भरला की तुमचे हे धर्मांतराचे प्रकार थांबले नाहीत तर मराठे थेट किल्ल्यात घुसतील आणि मग तुमच्या चर्चच्या घंटानादाचे ध्वनी आमच्या देवळात गुंजतील. त्याचप्रमाणे चिमाजी अप्पांनी आपला शब्द राखला आणि सुसज्ज सैन्य, भरपूर दारुगोळा, रसद हे सर्व असूनही परदेशी मस्तवाल पोर्तुगीजांना त्यांनी पाणी पाजलं आणि 5 मे 1739ला पोर्तुगीज व्हॉइसरॉयने चिमाजी अप्पांसमोर पांढरे निशाण धरलं. 17 मे 1739ला वसई किल्ल्यावर विधिवत पूजा करून आपला भगवा दिमाखात फडकला आणि 20 किल्ले, 340 गावं आणि 25 लाख दारुगोळा यांचा खजिना आपल्या हिंदवी स्वराज्यात समाविष्ट झाला. वसई मोहीम यशस्वी झाल्यानंतर मराठा सैनिकांनी चर्चमधील मोठ्या घंटा उतरवून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्यातली एक भीमाशंकर येथे, दुसरी बल्लाळेश्वर मंदिरात आणि तिसरी वाईमधील नाना फडणवीस यांच्या वाड्यामागे मेणवली घाटावर विजयाचे प्रतीक म्हणून स्थापन केली. नमः पार्वती पते हर हर महादेव.